प्रतिबिंब जनमानसांचे। नेप्ती कांदा मार्केटमध्ये हमालावर जीव घेणा हल्ला, आरोपींना अटक करण्याची मागणी। नगर शहरातील नेप्ती येथील कांदा मार्केटमध्ये हमाल कामगारावर जुन्या वादातून जीवघेणा हल्ला झाल्याची घटना 8 जून रोजी दुपारी घडल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी जखमी कामगारांनी केली आहे। गंगाधर रामभाऊ नांगरे राहणार चांदबिबी महाल बारादरीजवळ असे जखमी हमाल कामगाराचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास नेप्ती कांदा मार्केट परिसरात 3 ते 4 जणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या हल्ल्यात नांगरे गंभीर जखमी झाले असून गेल्या 5 दिवसांपासून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर नांगरे यांनी संबंधित आरोपींमुळे स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे। तसेच या प्रकरणातील संशयितांवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। गंगाधर रामभाऊ नागरे काय प्रकरण घडलं होतं? कोणी तुमच्यावर हल्ला? आमचे गावाकडे डावपेच होते। आमच्या गावाकडे डावपेच होता एक बावकीतले। तर आमची बावकी 7-8-9 घराची आहे। तर त्याच्यातून एक मुलगा आहे, चुलत भावाचा मुलगा देदास बाबासाहेब नागरे यांनी तिथं घरातली घरात शिरून काहीतरी कुटाने केले ते मी पाहिले। त्यानंतर ते बावकीने त्याला मारलं, घर फोडू हाणलं। तरी त्याचे सांगितले मी सांगितल्याच्यामुळं त्यांनी मग पक्का डाव धरून मी त्यांना भेहून आपले गाव सोडले। गाव सोडून इथं मार्केटला येऊन आम्ही पोट भरीत होतो। माझे मी कांद्याच्या मार्केटला हमालीला असताना माझा हुक मी घेऊन आता झोपलो। मी म्हणलं माझे कुठंतरी काम लागन म्हणून अशा दरम्यान मी झोपलो। तरी ती रात्री आले, ती चाललीच हमाल म्हणले, हो तुमचे हमाल आले, हे तुमचे कांदे घेऊन आले। आता तेच माझे बावकीचे माणसं, तेच त्यांचा डाव माझ्यावर। ते मी आता झोपलो तर ते म्हणले, कवर कांदे उचलितो, तुझे कांदे उचलून त्याने काय होणार आहे? कुत्र्यासारखा इथं पडला। कुत्र्यासारखा पडल्यावर मी म्हणलं, बाबा माझ्या पोटापुरता मी करतो, माझा मी जगतो। म्हणले असं शेट बडव आले त्याने काय होणार नाही। मग मी पण त्यांच्यावर थोडासा 1-2 शब्द 4-2 शब्द बोललो। मग ते हाणामारीचे प्रोग्राम झाले। तरी मग मी उठून मी त्यांना असं धावल्याबरोबर त्यांनी 2 दणके पहिले इथं टाकले साहेब। 2 दणके टाकले त्यानंतर मग हाड फ्रॅक्चर आहे नाही, काय हाड मोडलेलं आहे। आणि इकडं तिकडं बघायला लागले, दगडं फिगडं काही अमकं तमकं त्यांना काही सापडना। माझ्याच खिशात हुक होता साहेब, इतका लांब माझ्या कामासाठी आणलेला मी। त्यांनी माझी झडती घेतली, माझ्या खिशात हुक निघला। साहेब त्यांनी कपाळावर 2 हुक मारले, किती लाथा मारल्या, अरे देवा। इथून मग त्यांनी हुक कपाळावर हाणून त्यांनी इथं 2 हुक मारले साहेब। 2 हुक मारले हो। मी तरी उलटं बोललं, म्हणलं काही होत नाही मला यांनी। तरी त्यांनी एक असा हुक मारला साहेब, आता हुक मारले हो इथं, हे काय त्यांनी होटच काढून घेतला साहेब। आणि त्या हुकाच्या नंतर ते हुक मारल्यानंतर इथं एक चाच पडला साहेब, हवा खोटं नाही। आणि दुसरा कोण पडणार आहे हवा अखेरी, आणि हे विरात पडणार आहे। म्हणजे इतकं मारून मग मारल्याच्या नंतर ती आई मला काही सुधारणा साहेब। मी तिथं उन्हात येऊन पडलो ना, मला केस काही माहिती नाही ना, केस कशी करावा आणि कुठं पोलीस स्टेशनला जावा हे मला कसं मारलं नाही साहेब। मी अशी चक्कर येऊन असा एका वाडाखाली येऊन पडलो साहेब। त्यांनी माझ्या आधी केस केली आणि काय त्यांचं सांगायचं त्यांनी एकाचे 2 सांगून माझे आरोप घेऊन साहेब त्यांनी आधी केस करून आणि मला केस करता नाही आली साहेब। मग माझ्याकडे कोणी आहे ना साहेब, माझ्या खिशातले कागदपत्र कोणीतरी पाहिले वाटाच्या चालू माणसानी। आणि मग ते कागदात माझ्या एक फोन नंबर निघाला, आमच्या घरच्याला सांगितलं। मग घरच्यांनी तडजोड करून दवाखान्यात आणली, पोलिस आपली ॲम्ब्युलन्स आणली हल्ला करणारे देदास बाबासाहेब नागरे, विक्रम जेजाबा नागरे, परला आपला मथरदेव
दिनकर नागरे. का तुमच्यावर हल्ला करण्याचं नेमकं कारण काय? कारण आमच्या घरचं कारण होतं, घरचा राग होता त्यांना माझा. ही घटना कुठं आणि कधी घडली? मार्केट सोमवारी होतं सोमवारी. किती वाजता ही घटना बरोबर घडली ना. असं? 2 वाजता. आता तुमची मागणी काय? आता आमची मागणी अशी आहे, तर हे आरोपी आहेत का, हे पहिले गुतलीशिवाय आपल्याला काही मार्ग नाही, जगू शकत नाही मी. आणि मग ते आपल्या त्याने काही नाही झाले हो, ते मोकळे सुटून साहेब मला परत मारतील, परत मला जगूनच देणार नाही ते. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा